नमस्कार. पुण्याच्या धावपळीच्या जीवनापासून दूर, जिथे शहर संपतं आणि सह्याद्रीच्या टेकड्या सुरू होतात, तिथे एक असं रहस्यमय स्थान आहे जिथे निसर्ग आणि श्रद्धा यांचा अनोखा संगम पाहायला मिळतो. शहराचा कोलाहल मागे टाकत बोबदेव घाटाचा हा निसर्गरम्य प्रवास आपल्याला एका वेगळ्या जगात घेऊन जातो. पावसाळ्यात तर या घाटावर जणू हिरवाईची दाट मखमल पसरलेली असते. हा प्रवासच मनाला एक वेगळी शांती देतो. आणि या घाटाच्या पलीकडे बोबगावजवळ एका टेकडीवर वसले आहे श्री क्षेत्र कानिफनाथ गड. हे स्थान सुमारे 800 वर्षे जुने असून नवनाथांपैकी एक असलेल्या श्री कानिफनाथांचं हे जागृत देवस्थान आहे. पण या मंदिराचं खरं आकर्षण आणि रहस्य दडले त्याच्या प्रवेशद्वाराच्या पद्धतीत. इथे आत जाण्यासाठी दरवाजा नाही, तर आहे अवघी 1.5 फूट लांबी रुंदीची एक लहानशी भुयारी वाट. गर्भगृहाच्या आत चित्रीकरण करण्यास सक्त मनाई आहे. इथली श्रद्धा अशी आहे की व्यक्ती कितीही स्थूल असली तरी मनात श्रद्धा असेल तर ती सहज आत जाऊ शकते. सुरुवातीला हे अशक्य वाटतं, पण हा अनुभव म्हणजे स्वतःच्या मर्यादा ओलांडून श्रद्धेच्या विश्वात प्रवेश करण्यासारखाच आहे. आतमध्ये कानिफनाथांची संजीवन समाधी आहे. दर्शन घेऊन बाहेर येण्याची पद्धतही तितकीच महत्त्वाची आहे. देवाकडे पाय होऊ नयेत याची काटेकोरपणे काळजी घेतली जाते. मुख्य मंदिरासोबतच परिसरात इतरही देवतांची मंदिरे आहेत. आणि या टेकडीवरून दिसणाऱ्या शहराचं आणि सह्याद्रीच्या रांगांचं दृश्य डोळ्यांचं पारणं फेडतं. दुपारच्या आरतीनंतर इथे महाप्रसादाचीही सोय असते. श्रद्धा, साहस आणि निसर्गरम्यता यांचा असा अनोखा संगम दुसरीकडे कुठे अनुभवता येणार नाही.
जर तुम्ही पुण्यात असाल आणि एका अविस्मरणीय अनुभवाच्या शोधात असाल तर कानिफनाथ गडाला नक्की भेट द्या. मित्रांनो, आपला मराठी नॉलेज वर्ल्ड हा चॅनेल इंस्टाग्राम, टेलिग्राम आणि फेसबुक यावर देखील आहे. तिथे फॉलो करण्यासाठी डिस्क्रिप्शनची लिंक नक्की पहा. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर हा व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.